ज्याचे गरज तापवाडे 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 ज्याचे गरज तापवाडे
काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता ज्याचे गरज तापवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 6 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देहनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंताच्या नाम सामर्थ्याचे वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल थोडासा आवाज कमी करा यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र धाकटी पंढरी उमरज या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि महंत एकनाथ गुरु नामदेव महाराजांच्या आयोजनाने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा संत नामदेव महाराजांचा जन्म उत्सव भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म उत्सव आणि यावर्षी असा दुग्ध शर्करा योग आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाचं हे 750वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि या उत्सवात बऱ्याच दिवसाच्या मध्यंतराच्या गॅपनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला आहे। मी फडणवीसच आहे पण 2-3 वर्ष सत्तेच्या बाहेर होतो पण आलो पुन्हा आता बरोबर आहे का नाही लक्षात ठेवा। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। मी मागे आलो होतो तेव्हा यायचा रस्ताही वेगळा होता कीर्तनाचा मंडपही वेगळा होता पण आता आल्यानंतर असं वाटत नाही की मी त्याच उमरजला आलोय। काही वर्षापूर्वी मी ज्या उमरजला आलो होतो मला असं वाटत नाही की मी आज परत त्याच उमरजला आलोय। एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं हे सगळं चित्रीकरण ज्यांनी बदलून टाकलं ते आपले नामदेवजी महाराजांचं मी महाराजांना आल्यानंतर म्हटलं की हा इकडचा रस्ता नव्हता तेव्हा म्हटले होता पण ते कच्चा रस्ता होता है की नाही पण आता एवढं सुंदर इथपर्यंत गाडी येण्याची ही सुविधा महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांना हे सगळं मिळतंय। म्हणून महाराजांच्याच प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आमचं फारसं बोलणं जरी होत नसलं
तर अंतकरणातून एकमेकाचा जिव्हाळा आहे हा, आणि त्या जिव्हाळ्यापोटीच ह्या इथं येण्याचा योग आहे. पण पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. तसे आम्ही वयानं जरी एक असलो तर गादीनं ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मी काही दिवसापूर्वी पंढरपूरला कीर्तन केलं आणि संत मारुतराव महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि अच्युत महाराजांचं दर्शन घेत होतो, तेव्हा मला ते दर्शन घेऊ देत नव्हते. अहो म्हटले, आपण मित्र आहे ना, आपण एकमेकाचं दर्शन घ्यायचं का, आलिंगन द्या. मी म्हटलं, महाराज तुम्ही माझे वयानं जरी मित्र असले, आपण एकमेकाशी जिवलग जरी असलो, तर तुमच्या गादीचा मान मोठा आहे. तुम्ही ज्या गादीवर बसलेले आहात ती मारुती महाराजांची गादी आहे. तसं महाराज आपल्यापेक्षा कदाचित वयानं लहान जरी असले तर महाराजांचा मान खूप मोठा आहे. म्हणून आलेल्या प्रत्येक माणसानं इथं नतमस्तक होणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी नतमस्तक होणं गरजेचं आहे. म्हणून महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आणि संप्रदायात झुकणं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. संप्रदायात झुकणं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. आणि ज्याला झुकता आलं नाही त्याच्या जीवनात काही कमवता आलं नाही. हा, नम्र झाला भूता तेने कोंदिले आनंद. संप्रदाय ज्ञानी माणसाचं लक्षणच आहे. जो वाकला तो ज्ञानी. विठाला विठाला. ज्ञानाचा उपयोग काय असतो? ज्याला झुकता आलं. फळल्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. म्हणून हे सिद्धांत संप्रदायाचा आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. थोडासा पाटील माझा एकटा आवाज असा क्लिअर करा थोडासा. छान, फक्त शब्द छान ऐकायला जावे, बाकी काय नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये, हे बघा, तुम्ही तिकडं पाहिल्यानं काहीच होणार नाही, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. महाराजांनी इशारा केला होता ते होईल बरोबर, आहे का नाही? अतिशय गोड सिस्टम आहे, पण एखाद्या वेळेस काही तांत्रिक अडचण येऊ शकते, आहे का नाही? बिघाड होऊ शकतो, त्याला काय, वातावरण आहे त्याच्यामुळं बिघाड होऊ शकतो. आता माझ्याकडे लक्ष द्या. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पोवाडे. त्या भगवंताच्या नामाचे पवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो? आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतं विष्णुबुवा, तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे. आता ज्याचे म्हणजे कोणाचे? तो हा पंढरीचा राणा, पुसा 618 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. लक्ष देऊन ऐका, हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा कुणाला? 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत आहे. जे पाठ आहे ते बोला. 4 जान सही शास्त्री बोला. 6 शास्त्री कारण 18 पुराणे ऋषी. हे माझं मत नसून वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत आहे. तुकाराम महाराजाने पंचमवेद गाथा लिहिला आदिनाथ, पण स्वतःच्या मताचा समाजावर कधी आग्रह केला नाही. हा, साधू संतांना आपलं मत कधी समाजावर लादलं नाही महाराज. मग साधू संतांने वेदाचं मत समाजाला सांगितलं, पुराणाचं मत सांगितलं, शास्त्राचं मत सांगितलं. आणि आमचे गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात, कीर्तनात माणसानं वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत मांडावं. आपलं मत घरी बायको पुढं जाऊन मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या बोलण्यावर तुम्ही असा विश्वास ठेवू नका. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारून. माझ्या बोलण्याची फेर तपासणी पडताळणी तुम्ही वेदात करा, शास्त्रात करा, पुराणात करा. आणि पुराणात असेल तर ऐका, शास्त्रात असेल तर ऐका, आणि वेदात असेल तर ऐका. हे माझं मत नाही, हे पुराणाचं मत आहे. मग कोणी म्हणाला आम्हाला पोवाडे गाता येत नाही, मग चिंतन करा. चिंतनाचं फळ काय? चिंतिता जयासी. हे चालू आहे महाराजांचं आता, बरोबर आहे? हे काय आहे? चिंतन. चिंतिता जयासी. यानं काय मिळतं? भुक्ती मुक्ती कामारी दास. भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष. भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे आणि मोक्ष देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. भोग आणि मोक्ष नुसते मिळत नाही बरं का, ते आपल्या घरची दाशी होतात. भोग मिळणं वेगळं आणि दाशी होणं वेगळं. मोक्ष मिळणं वेगळं आणि दाशी होणं वेगळं. पैसा सगळ्यांच्या जवळ आहे, पण लक्ष्मी दाशी होणं वेगळं आहे.
पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे, या गादीवर लक्ष्मी दाशी आहे महाराज. माझं बोलणं कळलं तुम्हाला? या गादीवर लक्ष्मी काय आहे? दाशी आहे. मग दाशी होणं वेगळं आणि मिळणं वेगळं. मी तुम्हाला उदाहरण सांगेल, बायको तहसीलदार असावी आणि वाळूचं टिपर असावं, मग टेन्शन घेण्याचं काम आहे का? तसं लक्ष्मी दाशी झाल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे? अजिबात टेन्शन घेण्याचं काम नाही. हे फळ कशानं मिळतं? चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. भोग देण्याची ताकद बी देवाच्या नावात आहे. काही लोक म्हणतात ह्या महाराज लोकांची आयुष आहे. हा बरोबर आहे, महाराज लोकांची आयुष असते, हे अतिशय बरोबर आहे. पण हे देण्याची ताकद कशात आहे? देवाच्या नावात आहे. भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावातच आहे ना. 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा ध्रुव बाळाला आशीर्वाद कोण दिला? देवानेच दिला. आणि राजवैभव भोगण्याचा कंटाळा आल्यानंतर मला आवाज दे आणि शेवटी मी तुला घ्यायला येईल. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचं असेल तर त्याचं सुलभ नाम घ्या. दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठ्ठला 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 सामर्थ्याची ताकद या अभंगामध्ये सांगितलेली आहे. हे बघा, फार लक्ष देऊन ऐका बरं का. 1-2 शब्द जरी ऐकायचे चुकले तर तुम्हाला मी काय सांगतो हे काहीच कळणार नाही. कारण लिंक जर तुटली तर माणूस पिक्चर पाहायचा असल्यावर मधून पाहतो का? नाही हो. अगोदर पॉपकॉर्न खात बसतो तिथं सुरू व्हायच्या अगोदर, आणि नंतर मग त्या हेडिंगपासून पाहायला सुरुवात होती. का? मधूनच पाहिलं तर स्टोरी काही कळणार आहे का? होय. जी टॉकीजवाले इथं आलेत ना आज आमचे सुशीलजी, जी टॉकीजवाले, म्हणून विचार बघा. त्याच्यामुळे फार लक्ष देऊन ऐका. लक्ष दिलं तर तुम्हाला अभंग कळेल. भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये करतायत. भगवंताच्या नाम सामर्थ्यामध्ये काय ताकद आहे लक्ष द्या. नरदेहाचा जर विचार केला तर ह्या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का खचू नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळून टाकलं तर याची राख होते, पुरून टाकलं तर याला किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याची विष्ठा तयार होते. विपाई आगीत पडे का भस्म होणे उडे. लक्षात ठेवा बरं का. फारसं या नरदेहाला महत्त्व नाही आहे. महाराज म्हणतात ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. आजपर्यंत गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. पण आज पण गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. जाळून टाकलं की माणसाची राख होते, किडे खातात, नाही तर त्याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा फारसं महत्त्व या नरदेहाला नाही आहे. पण महाराज म्हणले या नरदेहाचा जर विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही.
नाही अपवित्र शरीरा ऐसे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीर ऐसे शरीर दुर्गाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे धार नाही अपवित्र शरीर ऐसे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे धार नाही पवित्र शरीर ऐसे शरीर दुःखाचे कोठार शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीर ऐसे. महाराज म्हणले या शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म. काही माणसं म्हणतील महाराज काही क्षणापूर्वी तुम्ही आम्हाला म्हणले शरीरासारखं अमंगळ जगाच्या पाठीवर काय नाही आणि काही सेकंदानंतर लगेच म्हणता की शरीरासारखं उत्तम आणि चांगलं काय नाही. मग आम्ही ऐकणारानं शरीर उत्तम आहे चांगलं आहे हे म्हणावं का शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे हे म्हणावं. ऐका तर महाराज म्हणले शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे या मतावर मी ठाम आहे आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे या मतावर सुद्धा मी ठाम आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. महाराज म्हणले पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. त्यांचा देह पवित्र आहे जो अच्युताचं सर्व काळ चिंतन करत असतो आणि जो भजनाविना राहिला त्याच्यासारखं अमंगळ शरीर या जगाच्या पाठीवर दुसरं नाही. आता सांगा मला काय सांगायचं. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समान. आता कीर्तनात झोपाय पाहिजे का बोला. कीर्तनात आल्यावर बसाय ऐकाय पाहिजे का झोपाय पाहिजे बोला. ऐकायला पाहिजे. मग ह्या कुत्रीला कळतं कधी पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोगीत. त्याला काय करणार आहे पापाने पुण्य. चला बोला. कोणी म्हणाल मी बंगला बांधला ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला तुला वर्षात एक झालं कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्ट बरोबर आहे का नाही. कोणी म्हणलं बांड अरे इथं आहे बुरक इथं आहे काळं इथं आहे एवढ्या व्हरायटी आहेत का आपल्याकडं. चला बोला. नाही. कुत्र्याला भूक लागती माणसाला भूक लागती. कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा गोळतं. माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही. हे सगळ्यांना सारखं आहे. हे सगळ्यांना सारखं आहे ना. म्हणून महाराज म्हणले त्यांचा देह पवित्र मानला नाही जो वदे अच्युत सर्व काळ त्यांचा देह पवित्र आहे. कुणाचा देह पवित्र आहे. पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगानं म्हणावं या नामदेवा त्यांचा देह पवित्र आहे. हे उगाच घडत नाही महाराज. हे एवढं सारं घडण्यासाठी हे काय सोपी गोष्ट आहे. पांडुरंगानं म्हणावं लागतं आषाढी कार्तिकी विसरू नका त्यांचा देह पवित्र आहे. चपला चोरणाऱ्यासाठी नाहीये. महाराज म्हणले हे काय सगळ्यासाठी आहे का आषाढी कार्तिकी विसरू नका मज. अरे ज्यांच्यासाठी हे वाक्य म्हणलं ते या नरदेहात भाग्यवान झालेली माणसं आहेत. या नरदेहातली भाग्यवान माणसं कोण की पांडुरंग ज्यांच्यासाठी म्हणतो आषाढी कार्तिकी विसरू नका मज त्यांचा देह पवित्र झाला महाराज. आणि पवित्र देह कधी होत असतो. पवित्र देह हा भजनाने होत असतो बाकी कशानंच होत नाही. विठाला विठाला. नामदेव महाराजांनी आपल्याला पैसे वाटले नाही. आज नामदेव महाराजाच्या नावानं लाखो रुपये जर इथं लोक देत असतील तर पैशापेक्षा मोठं जे आहे ते त्यांनी केलेलं आहे.
पैशापेक्षा मोठं काय? पैशापेक्षा मोठं आहे देवाचं नाव. म्हणून महाराजाचं चिंतन चालू आहे. त्यांनी सांगितलं एक नाम तारी बाकी सब दुकान. दाता तुझी एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तुझी एक जाना, दाता तोची एक जाना. नारायण स्मरावी, नारायण स्मरावी, तोची एक जाना नारायणा स्मरवी. आपण असं म्हणू दाता तोची एक जाना नामदेवा स्मरवी. आपला खरा दाता कोण आहे? जो भगवंताचं आपल्याला चिंतन घडवतो तो जीवनातला खरा दाता आहे. म्हणून महाराज म्हणले त्यांचा देह पवित्र आहे, त्यांचा देह पवित्र आहे. नाही त्या नरदेहात काही ताकद आहे का? माशी पंख पाकडी तव हे सरे. महाराज म्हणले माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो. एवढा माणसाला जाण्यासाठी लागत नाही बरं का, एवढा माणसाला जायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे वळसा. मग काय करा? राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळबंदी, सांडावा व घे उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. निज ज्ञाना रे भागा, निज ज्ञाना रे भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. कधी भाईनो जागा, कधी उठा पांडुरंगा. आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. कधी देवाला जाग करतात, कधी उठा साधू संत साधा फुले हित. बोला जाईल हा नर देह, जाईल हा नर देह मग कैसा भगवंत. म्हणून जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. आता जाग होण्याची गरज आहे. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले जागच आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. महाराज म्हणले आता जाग होण्याची गरज आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात, गोपीनाथ गोपीनाथ पावेचे नाश. महाराज म्हणले शरीर जायाचे ठेवणे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. देह जाईल 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 जाईल
त्याच्यामुळे टाळ्या वाजवा. नाही कळत धन्यवाद. चला जाऊ द्या. महाराज म्हणले लक्ष देऊ नाही का, देहा जाणार आहे. काय सामर्थ्य याच्यात? काही सामर्थ्य नाही. पण महाराज म्हणले लक्ष देऊ नाही का, मृत्यूची भीती सर्वांना आहे. अभंग बरोबर आहे का बरं? मृत्यूची भीती सर्वांना आहे. सरपंच असला तर गावात घाबरणार नाही, आमदार असला तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. कोण म्हणतं? पंतप्रधानाला सुद्धा मरणाच्या भीतीनं बांगलादेश सोडून भारतात यावं लागलं. मृत्यूची भीती सर्वांना आहे ना. म्हणून पंतप्रधानाला जर भीती नसती साहेब, केंद्रीय साहेब, तर Z+ सुरक्षा सोबत ठेवावी लागली असती का? Z+ सुरक्षा सोबत असते ना. आता इथं अजितदादा महाराजांनी आणले तेव्हा इथं यंत्रणा किती असेल? ते पोलीस वेगळे, श्वान पथक वेगळे, बॉम्ब पथक वेगळं, बरोबर आहे ना. आमच्या आता उद्या पुरुषोत्तम महाराज येणार आहे, आम्ही ते शिंदे साहेबाला बोलवलं. मग ते अगोदर कलेक्टर, SP वगैरे सगळे येतात. मग ते बॉम्ब पथकवाले आले, मग त्यांनी ते चेक केल्या रूम वगैरे, आणि सगळं चेक झाल्यावर आम्ही त्या दिवाणवर बसलेलो होतो. म्हणे उठो यहाँ से. मग उठलो तिथून, ते दिवाण उघडला, इसको उठाव बोले. त्याच्या खाली काय आहे ते पाहिलं, आणि मग मृदंग पाहिला. म्हणे इसमें क्या है? म्हणलं इसमें वाजवणे काय नाही, अंदर क्या है? म्हणलं अंदर से आवाज आती है, दुसरं काय आहे उसमें तेव्हा आहे का नाही. म्हणजे याच्या आतमध्ये काय आहे? म्हणले म्हणलं हे कीर्तन में बजाने काय आहे. म्हणले अच्छा अच्छा. म्हणलं हे एवढं काय? म्हणे आमच्यावर जबाबदारी असते. इथं जर काही अनुचित प्रकार घडला तर आमच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. हे सगळं तपासणं आमचं कर्तव्य आहे. म्हणजे कशामुळे तपासायचं? मरणाच्या भीतीमुळे. मृत्यूची भीती सर्वांना आहे, मरणाची भीती नाही असा माणूस नाही. आणि मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या. नंतर पाय धरतो डॉक्टरांचे, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, मी खूप योजना खाल्ल्या. डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, फक्त मला मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात हे बघा, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. येत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीवकी. अवतारांना जावं लागलं तुम्हाला काय? अवतारांना जावं लागलं, अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे? उपजलिया पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे का. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 88. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 88. 33 कोटि देवता मर गए, पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए, पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए, बड़े काल के फांसी. करना बे, जन्म का सार्थक करना बे. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटि देवता मर गए, पड़े काल के फांसी. जम का अजब तडाका बे, तू क्या जाने लडका बे. लक्षात ठेवा, महाराज म्हणले या यमाचा तडाखा काही साधा आहे, सगळ्यांना जावं लागणार आहे. याचे त्याचे पाय धरतो, पण याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. ऐका आता सुंदर उदाहरण सांगतो. तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात, आणि तिथलं जर कुत्रं तुमच्या अंगावर धावून आलं, ऐ शांत बस रे, होय हाय जम.
लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात आणि तिथलं कुत्रं जर आपल्या अंगावर धावून आलं, माझ्याकडे लक्ष द्या. आता उदाहरण अभंगात प्रवेश एवढ्या उदाहरणानंच होणार आहे. तिथलं कुत्रं जर आपल्या अंगावर धावून आलं तर आपण त्याला दगड मारावा का? नाही. त्याला हाड म्हणावं का? नाही. त्याला दगडही मारू नये माऊलीन, त्याला हाडही म्हणू नये. मग अहो कुत्रा अंगावर धावून यायला लागलं महाराज, दगड मारायचं नाही, हाड म्हणायचं नाही, मग कुत्र्यापासून सुटायचं कसं? ऐका आता, कुत्र्याला दगड मारायचं नाही, हाड म्हणायचं नाही, मग कुत्र्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. कुत्र्याच्या मालकाला आवाज द्या, ओ माऊली त्या तुमच्या कुत्र्याला आवरा. आणि मग ते माऊली म्हणतील, अय टॉमी, काय त्याचं जे नाव असेल चल इकडे. एवढं जरी म्हटलं तर ते कुत्रं भुकायचं बंद होतं. कुत्रे भुकायला लागले ना महाराज की मालकालाच सांगावं, त्याला हाड म्हणू नये, त्याला दगड मारू नये, त्यांच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा करू नये, ते जास्त भुकत राहतात. बरोबर आहे ना? त्यांच्या कमेंटला आता त्याला काही महाराज थोडंच कळणार आहे. कुत्र्याला महाराज कळत असतो. त्या कुत्रीला कळायला का काही एवढा नामवंत महाराज आला ना आपण कसं झोपावं बाबा? तिला काय कळणार आहे? तसं बऱ्याच कुत्र्याला कळत नाही. महाराज नाही कळत, गादी नाही कळत, त्यांचा अधिकार नाही कळत, मग ते भुकतात. भुंकती ते द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शिंकू. कळलं माझं बोलणं? ते भुंकतातच ना. आता त्या भुंकणाऱ्याला आपण काय करणार आहे महाराज? त्याला काय कळतं? मग त्याला हाड म्हणायचं नाही, मग त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारायचं, ओ माऊली ह्या कुत्र्याला आवरा. मग ते माऊली म्हणतील, अय टॉमी चल इकडे. एवढं म्हणलं तरी ते कुत्रं गोंडा गोळतं आणि मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहत. कुत्रं ऐकतं बरं मालकाचं, कुत्रं मालकाचं ऐकतं. मी एक व्हिडिओ पाहिला महाराज, तुम्ही कदाचित पाहिला असेल. एक बाई दुधाचा वाटीत काला करते आणि कुत्र्याच्या समोर ठेवते. माझ्या मोबाईलमध्ये आहे तो, मी दाखवू शकतो तुम्हाला. आणि ती कुत्रं काला केलेला भाकरीचा खात नाही. मग ती बाई म्हणते वदनी कवळ राहिले का? आणि मग ती बाई वदनी कवळ पूर्ण म्हणते आणि शेवटी श्री स्वामी समर्थ म्हटलं की ते कुत्रं ते काला खायला सुरुवात करतं. हे वदनी कवळची पण वाट पाहत नाही हो. लक्षात येते माझं बोलणं? आणि ते कुत्रं मालकाने हाक मारलं की मालकाच्या पायाजवळ राहून उभं राहतं. आता महाराज असतात गेटला आणि कुत्रा असतं मालकाच्या पायाजवळ. म्हणजे माऊली म्हणतात, ओ महाराज, सानप महाराज या आता. ते सानप महाराजाची काही हिंमत होत नाही त्या कुत्र्याकडे पाहून आत जायची. मग ते सानप महाराज गेटवरूनच म्हणतात, अहो ते कुत्रं. ते माऊली म्हणतात, अहो टेन्शन घेऊ नका, आता ते तुम्हाला भुंकणारही नाही, तुमच्या अंगावर धावणार सुद्धा नाही. कसं काय एवढ्या गॅरंटीनं सांगता? कुत्रं येते. अहो म्हणले आता तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, ते भुंकणार नाही, धावणार नाही. का? त्याचा मालक इथं उभा आहे. त्याचा मालक उभा असताना त्याची हिंमत आहे का तुमच्या अंगावर धावून यायची? तसं काळ ज्याच्या कामाला आहे, तुम्ही त्या काळाच्या पाया पडू नका. महाराज म्हणले त्याच्या मालकाच्या नामाचे पोवाडे गा. ज्याचे गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे, ज्याचे गरज तापवाडे, ज्याचे तापवाडे, कळी काळ पाया पडे. काळाच्या पाया पडायचं काम नाही. कुत्र्याला हाड म्हणायचं नाही, दगड मारायचा नाही. मग मालकाच्या नावानं हाक मारा. मारा हाक देवा भय आट्टा असे.
जव काळ असे दुरे ठेला. महाराज म्हणजे त्याच्या नावाने हाक मारा. बरवे झाले आजीवरी नाही पडतो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस त्याच्या नावानं हाक मारा. त्याचे पोवाडे गा ज्याचे गरजता पवाडे. आता गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. आणि जे उंच स्वरात गाणारे ते लवकर फेमस होतात. कळलं माझं बोलणं. उंच स्वरात गाणारी माणसं लवकर फेमस होतात. नसरत फतेह आली, आवाज उंच होता ना. कळलं माझं बोलणं. आता हे ओंकार आसन, कैलास असेल, बालूबुवा सोरेगावकर नसू द्या इथं, पण आता फेमसच आहेत ना सध्या संप्रदायात. हे नावं आहेत ना या लोकांचे. कशामुळं? उंच गातात. उंच गाणारी माणसं असे लवकर. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? बोला, जागे आहे ना तुम्ही? आभाळ काय व्हायलं? गरजायला लागलं. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. ज्याचे गरजता पवाडे. पवाडे म्हणजे काय? पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे नामस्मरण. गायीन लीळा चरित्र पोवाडे किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. अहो शाहीर काय गातो? शिवाजी महाराजाचा पोवाडा. आणि पोवाडा कसा असतो? उंच स्वरात. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचं गातो गुणगान. तानाजी मालुसरेनं छत्रपती शिवाजी महाराजांना निमंत्रणाची पत्रिका. आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभप्रसंगी या मंगल कार्यामध्ये उपस्थित राहून वधूवरास आशीर्वाद द्यावे, कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. शिवाजी महाराजांना निमंत्रणाची पत्रिका हातामध्ये घेतली आणि तानाजी मालुसरेला सांगितलं, तानाजी, तुम्ही आमचे आवडते सेनापती आहात, पण तुमच्या मुलाच्या लग्नात आम्ही हजर राहू शकत नाही. का? आमच्या मागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायची. माघ वद्य नवमीच्या दिवशी आम्ही कोंढाण्यावर स्वारी करणार असं वचन आम्ही महासाहेबाला दिलेलं आहे. तानाजी मालुसरे हे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राज, आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. निर्णय बदलला तानाजी मालुसरेने आणि सांगितलं, एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला राज. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी, आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राज, अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गडावर स्वारी करतो, गडावर गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल राज. शिवाजी महाराजाचा पोवाडा. पोवाडा म्हणजे काय? शिवाजी महाराजाचा जो घडलेला इतिहास आहे तो पोवाड्याच्या स्वरूपात मांडणं हा शिवाजी महाराजांचा पोवाडा. पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. आता मी जर असं म्हणलं असतं, तानाजी मालुसरेनं सांगितलं, त्याला मजा नसते आली. पोवाडा म्हणलं की उंच स्वरात. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर तेवढं ताकदीनंच सांगावं लागेल ना. नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे, शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेस फाडला. नसता फाडला तर बरं झाला असतं, बरोबर आहे. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे नामस्मरण. भजन करणं म्हणजे पोवाडा गाणं, गुणगान करणं म्हणजे पोवाडा गाणं. काही माणसं म्हणतात, हो त्याचे जास्त पोवाडे गाऊ नका, म्हणजे गुणगान करू नका. कळलं माझं बोलणं? सोप्या भाषेत आहे. ज्याचे गरजता पोवाडे. पण हे पोवाडे गायला आवडतात का? भजन करायला आवडतं का? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने घे. जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा, व सुधा को कथा लोके को काच को मनीर महान. कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं नामामृत. सुधा अमृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि नामामृत हे दिव्यजीवी बनवतं.
सुधा अमृत हे अमरत्व देतं आणि नामामृत हे अभयत्व देतं. एवढं देवाचं नाव गोड आहे. म्हणून म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निश्वासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भजन नसल तर त्या जगण्याला अर्थ आहे का? म्हणून म्हणतात किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला. गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे, पण ते गायला आवडत नाही. म्हणजे पोवाडे गायला आवडत नाही. महाराज म्हणले ज्याचे गरजता पोवाडे, परिणाम कळी काळ पाया पड. काळ पाया पडतो कुणाच्या? जेवढे साधू संत होऊन गेले या सगळ्यांच्या काळ पाया पडलेला आहे. या सगळ्यांच्या काळ पाया पडलेला आहे बरं का. उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी नेमकीच पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. ऐकताय ना मावल्या? हो ऐकताय ना? जागे आहे ना तुम्ही? तुमचा परवाचा हप्ता जमा झाला नाही का? मग तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये कोण बसल्या? पोराला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या, तरी एवढ्या टेन्शनमध्ये कोण बसल्या? यायचा एक गोंधळ झाला महाराज. मागं 7-8 महिन्यापूर्वी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एक योजना चालू झाली. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? कळलं ना? करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही? यायनं वय वाढून घेतले. 65चं किती गेलं? 75. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? मग ते एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्याला कळतं आता हे खोटं आहे, पण काही म्हणता येत नाही. मग तो एवढंच म्हणतो खरं आहे. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडं काय पाहायला, कार्टाकडं पाय ना. अधिकारी येडा आहे खाली. अरे बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट आहे, मग जळाले का डोळे तू ये चल फाड. त्याच्यावरच वजन टाकते. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यांचा. पण या बिचाऱ्याला काय माहीत, लोकसभेला आणखी एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मिले ऐसे किती. हरी हरी. जिचा परवाचा हप्ता आला तिच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. आता कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू आता. विठाला विठाला. ऐका मावल्या,
त्या बाईची पोरगी पहिल्यांदाच माहेरातून सासरला नांदायला निघाली. नाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि पोरगी पहिल्यांदा नांदायला निघाली. आता बघा, पोरगी नांदायला जाणं शुभ काम आणि अंत्ययात्रेला आपण काय मानतो? अशुभ मानतो ना, बरोबर आहे. मग या बाईच्या मनात आलं, म्हणे माय या महाराजाला आजच मारायचं होतं का? काय म्हणली? माय या महाराजाला आजच मारायचं होतं का? पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा इथून चालली, या महाराजाला आजच मारायचं होतं का? एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. याला म्हणतात कळीकाळ, याला म्हणतात कळीकाळ पाया पडे. ते एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि हे एकनाथ महाराज 7व्या गादीला पुन्हा जन्माला आले. हे सहजासहजी होऊ शकत नाही. कळलं? या मठाची प्रगती पहिल्यांदा कोणी केली असेल तर त्या नामदेव महाराजानंतर एकनाथ महाराजांनी, आणि त्यांनीच सांगितलं होतं की पुन्हा 7व्या गादीला मी या ठिकाणी येणार आहे. हे फक्त करू शकतो आणि एकनाथाच्या जीवनातच होऊ शकतं. कळलं माझं बोलणं तुम्हाला? हे एकनाथाच्या जीवनात होऊ शकतं. हे पहिल्यांदा नाही झालं. दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तेव्हा खांदेकऱ्याची चर्चा सुरू झाली. एवढा नामवंत महाराज, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही? भावकीला गर्व, शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही? एवढा मोठा मठ आहे पण आपल्या सहकार्याशिवाय, असं बऱ्याचशा खांदेकऱ्याला वाटतं ना. मला बोलणं कळलं तुम्हाला आता? हां, जमला आता. तसं ते म्हणले एवढा मोठा नामवंत महाराज पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही? नाथ महाराज पुन्हा तिरडीवर उठून बसले. त्यांना म्हणले, खाली ठेवा, तुमच्या खांद्याची मला गरज नाही. राजा चाले ते वैभव सांगते. हे महाराज महाराष्ट्रात कंधारमध्ये असल्यावरच वैभव नाही. मी पाहिलं ते तेलंगणात गेले तरी याच्यापेक्षा दुप्पट वैभव त्यांचं तिकडं आहे. ते महाराज म्हणले, आम्ही काय लहाण्याची पोरं थोडी आहे. राजे याची कांता काय भीक माग, मनाची या जोगे काय म्हणतात. ते कीर्तनामुळं बरं आहे यांचं. अजिबात तसं काही नसतं. जो प्रारब्ध घेऊन जन्माला आला ना महाराज, त्याला काही जरी नाही केलं तर आयतं पायावर येतं. आयतं कीर्तन करून आमचं नाही एवढं. हा, आता जळतो आम्ही त्याच्यावर, पण करू काय आता? बरोबर आहे. विठाला पण आम्हाला स्वाभिमान आहेत, ते आमचे मित्र आहेत. आम्हाला याचं स्वाभिमान. ते आम्हाला आपलं म्हणतात, आम्ही याच्यात आनंदी आहे. ते आम्हाला अंतकरणातून मानतात, आम्ही याच्यात खुश आहे. मोठे जरी असले तर आमचे कोणीतरी मोठे आहेत ना, आम्ही याच्यात आनंदी आहे. बरोबर आहे. दुसरे महाराज असते तर आपल्या तरुणाला चान्स दिला असता का? बोला, मिळाला असता? एवढा मोठा सप्ताह म्हणल्यावर काठी टेकवत महाराज आणले असते. विठाला विठाला. माझं बोलणं हे दुसऱ्यांदा. आणि तिसऱ्यांदा महाराजांना जलसमाधी घेतली. याला म्हणतात कळीकाळ पाया पडे. अजून उदाहरण सांगेन मी तुम्हाला. संत सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, लक्ष देऊन ऐका बरं का. आणि माऊली पैठणवरून नेवाशाकडे निघाले. फार लक्ष देऊन ऐका. आणि नेवाशाकडे जात असताना रस्त्याने आडवी लोक दर्शनाला यायची. हे चारी भावंड चालली तेव्हा रस्त्याला ज्या ज्या गावाला कळलं ते लोक रस्त्यावर दर्शनाला यायचे. आता महाराज जर कुठं निघाले आळंदीला वगैरे, जे जे भक्तांना कळलं ते रोडवर येऊन थांबतात. पहिल्यांदा विनंती करतात, महाराज 2 मिनटं या. महाराज म्हणले मला वेळ नाही. मग ठीक आहे, आम्ही रोडवर येतो. आणि ती लोक रोडवर आजही येतात. तसं त्या काळी सगळे दर्शन घ्यायला रोडवर येत होते. ऐका मायावर लक्ष देऊन. बऱ्याचशा महिलांनी माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊलींना आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. एका बाईनं दर्शन घेतल्यानंतर माऊलींना आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. पण सोबतच्या महिला म्हणल्या, महाराज हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? म्हणले म्हणजे तुम्ही या बाईला आशीर्वाद दिलाय की सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी गर्दी आणि ही अंत्ययात्रा हिच्याच नवऱ्याची आहे. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणले सच्चिदानंद. म्हणले सच्चिदानंद आहे, मरल कसं? गेले तिरडीजवळ म्हणले, सच्चिदानंदा उठा.
महाराज म्हणले मेले माणूस जित उठविल मृत प्राणा ते उठविले मृत प्राणा ते उठविले प्राणा ते उठविले प्राणा ते उठविले पुरुषही केले स्त्रियेचे पुरुषही केले स्त्रियेचे सहजच त्यांची सहज स्थिती सहज ज्याची सहज स्थिती ज्याची सहज स्थिती सहज ज्याची सहज स्थिती मृत माणूस जित उठविले, बरोबर आहे ना? मृत प्राणा ते जीवविले मृत प्राणा ते जीवविले. हा, हे एक प्रमाण वेगळं आहे आणि मी म्हटलो ते एक प्रमाण वेगळं आहे. थोडं पुढे सरका, पुढे 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 सर, इकडे 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 इकडून या. महाराज म्हणले मेले माणूस जित उठविले वेळ काळा ते कैसा वासुदेव बोलतो बाळा पोटी माहेरी गेलं बाळा पोटी माहेरी गेलं वेळ काळा ते ग्राशिले वेळ काळा ते ग्राशिल मेले माणूस जित उठविल मेले माणूस जित उठविल वेळ काळा ते ग्रासिल गा वेळ काळा ते ग्रासिले गा कैसा वासुदेव बोलतो कैसा वासुदेव बोलतो हे वासुदेव याच्यात वर्णन आहे. मेलेल्या माणसाला जिवंत केलं, ऐकताय लक्ष देऊन, आणि त्या सच्चिदानंद बाबाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, सांगितली माऊलीने, पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा लेखक झाला. हे इतिहास आहे, याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. कळी काळ पाया पडे. तुकाराम महाराजांच्या जीवनातलं घ्या. महाराज म्हणले जगा काळ खाय आम्ही माथा दिला तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषा धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. महाराज धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याला म्हणायचं कळी काळ पाया पडे. आता ज्याचे 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 म्हणजे कुणाचे? महाराज म्हणले अभंगाच्या दुसऱ्या चरणात तो पंढरी पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा राणा उसासाचा अठरा जला उसासाचा अठरा जरा तो हा पंढरीचा राणा तो हा पंढरीचा आता ज्याचे 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 पार 8 वाजतापासून तुम्ही आम्हाला सांगायला लागले. अहो पण कुणाचे? महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा उसा 6चं 18 जण. तो पंढरपूरचा राजा आहे. सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आणि देशाचा राजा कोण?
बोला बोला बोला. पंतप्रधान नाही, चुकीचं आहे. देशाचा राजा राष्ट्रपती. राष्ट्राचा पती, पती म्हणजे मालक. पंतप्रधान हे त्याच्या खालचं पद आहे. लक्षात ठेवा. देशाचा राजा कोण आहे? राष्ट्रपती. पण महाराज म्हणले या जगाचा राजा कोण आहे? कानडा राजा पंढरीचा. म्हणा कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा. जेवायला नंतर म्हणा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची या नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची पुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा. कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा. म्हणजे त्या पंढरपूरचा राजा कोण आहे? कानडा राजा पंढरीचा. आणि आपला राजा हे इथं बसला. इथल्या पंढरीचा राजा हा. लक्षात आलं? कानडा राजा पंढरीचा. म्हणजे मी सांगत नाही. गड्यानो राजा किरे झाला. गड्यानो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण सिंहासनी बैसला. बैसला राजा किरे झाला. गड्यानो राजा किरे उमरजकराच्या गड्यांनो, उमरजच्या गड्यांनो, आपला राजा झाला. आपला कृष्णच नामदेव होऊन राजा झाला. कृष्ण सिंहासनी बैसला नामदेवाच्या रूपात. कळलं माझं बोलणं? गड्यांनो राजा किरे झाला. कृष्ण सिंहासनी बैसला. मी सांगत नाही. पुसा सहाचं 18 जना. चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दासी. आम्हाला भोगही नको मोक्ष नको. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नाव. आम्हाला आता वैकुंठाला जायची इच्छा आहे. 9 वाजायच्या आत. नाही कळत? धन्यवाद. चला विठाला विठाला. 20 मिनिटं माझ्याकडे राहिले आणि आम्हाला 20 मिनिटाच्या आत वैकुंठात जायचंय महाराज. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. ए शांत बसा रे. तुम्ही जावर मा तिकडे चोपदार दोघं पण जा. मी कुठं जात नाही पाकिट घेऊन. इकडून जा इकडून जा. ओ दाजी आता मी दाजी म्हणू शकतो. मी जवळ येणे या तालुक्याचा. बरोबर आहे ना? विठाला विठाला. हा लक्ष द्या माझ्याकडे. आम्हाला वैकुंठाला जाय एवढंच उदाहरण. आता लक्ष देऊन ऐका. मला थांबायचंय. हा वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे महाराज. सर्वांनाच वैकुंठाला जायची इच्छा आहे. वैकुंठ आवडत नाही असा माणूस नाही. हा पहा मी आजपर्यंत महाराज वाचता येतं तेव्हापासून आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर मी नरकवासी वाचलं नाही. आजपर्यंत माऊली बरं का विशालजी. आजपर्यंत मी कधी नरकवासी वाचलं नाही. कैलासवासी, स्वर्गवासी नाही तर वैकुंठवासी. 90 आणून मेला तरी वैकुंठवासी आणि टाळ वाजून मेला तरी वैकुंठवासी. मग एका 90त जर वैकुंठ भेटतं तर हे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला? बरोबर आहे ना? आजपर्यंत मी नरकवासी वाचलं नाही. माणूस मेला की ते पत्रिका छापायला जातात. भावकीतला एखादा माणूस छापा पत्रिका. मग ते पत्रिका छापणार म्हणतं काय करू?
कैलासवासी, वैकुंठवासी का स्वर्गवासी? ते आलेले म्हणतात अरे काही बी टाकना. मग आता ऐका, तुम्हाला कैलासात जायचं का वैकुंठात जायचं का स्वर्गात जायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे. मला बोलणं कळतंय ना तुम्हाला? हां, हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे. स्वर्गवासी केलं ते एखादं म्हणताय अरे ते कैलासवासी कर, एका मिनिटात 2 बटणं दाबले की कट. स्वर्गातून पत्ता कट, लगेच कैलासवासी. वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, जाणकार लोकांना कळेल. वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. वा, लक्षात आलं माझं? त्या नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. कोणाला तरी कळलं म्हणून वाजवलं ना त्यानं, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा, त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. महाराज म्हणले वैकुंठ एवढी सोपी गोष्ट आहे. वैकुंठी जावया, वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे करणे नाश किंवा करणे लागे नाश जीवा प्रभू. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचा सायास करावा लागतो. एवढी सोपी गोष्ट आहे महाराज. तपाच्या सायासाशिवाय काही होत नाही. इथं सगळं सोडून गादीवर बसून राहावं लागतं. कोण माणसं किती तास दर्शनाला येतील सांगता येत नाही. जाग्यावरून उठता येत नाही, मांडी मोडता येत नाही. अरे रात्रंदिवस त्या धोतर घालून असंच राहावं लागतं ना, कारण कोण कधी भेटायला येईल सांगता येतं. आणि 4 भिंतीच्या आत स्वतःला कोंडून घ्यावं लागतं, तेव्हा हे सामर्थ्य उभं राहतं महाराज. लक्षात आलं? हे वैभव उभं राहत असेल तर त्याच्या मागं तप आहे. हे सहजासहजी होत नाही. याच्यासाठी योग भ्रष्ट माणसं लागत असतात. आता ते पुढंच बसल्यामुळं मला फारसं त्यांच्याबद्दल बोलणं उचित नाही वाटत. बघा, पण हे एवढं सारं वैभव उभं करणं झोक नाही महाराज. तुम्हाला ही आश्रमाची पद्धत महाराष्ट्र सोडून गेल्यावरच पाहायला मिळेल. ती वृंदावनला, वृंदावन प्रति पंढरी धाकटी पंढरी आपलीच आहे आणि धाकटं वृंदावन बी उमरज आहे. कारण ही आश्रमाची पद्धत सगळं UP तिकडं उत्तरांचल हरिद्वार ऋषिकेश जर गेले, केंद्रीय शास्त्री होते वाटतं ऋषिकेशला, होते ना तुम्ही? बाबांनीच पाठवलं होतं, लक्षात ठेवा. ही पद्धत सगळी तिकडची आहे. आणि आल्यानंतर असं एवढं मन प्रसन्न झालं. मी दर्शन घेतलं, महाराजांना म्हटलं काय सुंदर महाराज मंदिर निर्माण केलं. महाराज म्हणले आपलं काही नाही, ही सगळी नामदेव महाराजाची कृपा आहे. याला म्हणतात पिसे पण मिरवी जगा माझ. एवढं करून त्याचा तीळ मात्र सुद्धा अभिमान नाही. हे फार महत्वाचं आहे. सोपं नाही महाराज, एवढी मोठी गोष्ट. आणि हे उमरज माहीत नाही असा महाराष्ट्रात माणूसच नाही आता. कारण मार्च महिन्यात तुम्ही एवढा दणका उडून दिला, तो दणका लोक विसरले नाही अजून. जाईल त्या रस्त्यानं उमरजचं बॅनर आणि जाईल त्या रस्त्यानं गाड्या जाणाऱ्या उमरजकडं. कुठं चालले? चलो उमरज. बरोबर आहे ना? चलो उमरज, चलो उमरज. मी बऱ्याच कीर्तनाला आलो का लोक आमचं कीर्तन सोडून कुठं चालले? उमरजला चाललो. म्हणलं इकडं आमचं आहे ना, इकडं तर काय करता म्हणे तिकडं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, हे एवढं मोठं वैभव. तेव्हाही महाराजांना माझी आठवण केली. विशालने फोन केला होता पण मी नाही म्हणलो. पण तो म्हणला कुठं मला एवढा मोठा सप्ताह आहे. आणि मग मी त्याला म्हणलं पागल आहे का, मला सांगावं ना तू मोठा आहे म्हणून. लक्षात आलं का? एवढं मोठं वैभव महाराजाने. हे जोक नाही. आपल्या वारकरी संप्रदायात देवकी नंदनजी ठाकूरला आणणारा पहिला महात्मा कोण असेल तर ते नामदेव माणसं नॅशनल लेवलचे आहेत महाराज. ही एवढी सोपी गोष्ट नाही. आणि या खेड्यात त्यांना 7 दिवस अन्न एवढं ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण हे सगळं मला तर विशाल महाराजांना सांगितलं. म्हणे काय महाराज त्या अन्नदानन काय पंक्ती चालल्या होत्या. आपल्या कथेचं वर्णन देवकी नंदन ठाकूरनं दुसऱ्या कथेत केलं. ही आपलं विजय आहे, आपला विजय. एवढ्या खेड्याचं वर्णन त्यांनी आस्था चॅनलवर नॅशनल लेवलला सांगावं, ही आपण कमवलेली किंमत आहे महाराज. आणि ही सगळी किंमत, हे सगळं वैभव महाराजांच्या कृपा आशीर्वाद. जे माणसं पाहायला मिळत नव्हते अशी माणसं आपल्या गावात 7 दिवस राहिली. अजून काय मिळून द्यायला पाहिजे बोला. एवढं मोठं वैभव महाराजांना उभं केलं. खरंच सांगतो मी तुम्हाला, याच्यासाठी तपाचं सायासच लागत असतं. सहज होत नाही महाराज. मला काही महाराज आवडतात, सांगूच का नाव? वैभवातच राहणारे महाराजातले माझ्या परिचयातले बरं, बाकी असतील मी त्यांना नतमस्तक आहे.
मला 2 नामदेव फार आवडतात महाराज. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो मी. एक नामदेव महाराज आहेत भगवान गडाचे महंत शास्त्रीजी, आणि त्याच्यानंतर त्याच वैभवात राहणारे महाराज आहेत आपले, त्याच वैभवात राहणार. आणि तेवढंच हे एवढं जपणं सोपं नसतं, एवढंही सोपं नाही. त्याच्यासाठी साधना करावी लागत असते. वैकुंठ एवढं सोपं गोष्ट नाही ना महाराज, एवढी सोपी गोष्ट आहे का? महाराज म्हणले त्याच्यासाठी तप करावं लागतं. पण हे दुर्लभ आहे वैकुंठ, पण ते सहज कसं मिळतं एका उदाहरणानं तुम्हाला सुंदर पटवून देतो. महाराज वृंदावनला गेलेले आहेत, वास्तव्य आहे, आपला मठही आहे. अखंडानंद सरस्वती महाराजांचा नाम महिमा नावाचा ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथातली एक कथा आहे. शंकर महाराज 2 भाऊ होते. एवढंच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. 2 भाऊ होते, एकाला भजन कीर्तन आवडायचं, साधू सेवा आवडायची, आणि एकाला भजन कीर्तन आणि साधू सेवा म्हणलं की जमायचं नाही. असं होतं बघा. कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, आणि कधी कधी बायको असली तर नवरा नसतो, बरोबर आहे ना. कधी नवरा कीर्तनावून गेला की बायको म्हणते हां आला आमचं कीर्तन, आणि कधी बायको हरिपाठावून घरी गेली की नवरा म्हणतो आली आमची संतीन. हे जुळून येणं फार अवघड आहे. हे जुळून येणं अवघड आहे. एका भावाला भजन कीर्तन साधू सेवा आवडायची, आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असंच होतं. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं, आणि भाऊ बिभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. लक्षात ठेवा बरं. इतिहासात अशी किती उदाहरणं सांगता येईल. आता एवढं वैभव उभं राहिलेलं सगळ्याला जमत असेल असंही नाही. काही रावणाला नसेल जमत, आपलं काही माणसांना नसेल जमत, बरोबर आहे ना. काही माणसाला हे पटत नाही. हे कीर्तन भजन सप्ताह म्हणलं की ते म्हणतात हे गाव बुडवून आहे. काहीला महाराज म्हणलं की जमत नाही. एक मला म्हणे महाराज दिसता, म्हणलं तुला पोत्राच दिसायलो का? महाराजच आहे. महाराज लोक काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोधडे बांध माया अंगाला. कपडे सुद्धा महाराजानं चांगले घालू नये ही धारणा आहे. आमचा ड्रायव्हर गाडीत हवा भरत होता. ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची. हा भरणार म्हणे महाराजाजवळ तर इनोवा होती, ही फॉर्च्युनर कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तुझ्या दारात काही मागायला आलो का? हे बघा, आईला जसं वाटतं ना आमचं लेकरू सुंदर दिसावं, तसं भक्ताला वाटत असतं आमच्या गुरुनं वैभवात राहावं. ती गुरुची इच्छा नसली तरी भक्तांची इच्छा असते. आणि का वाटू नये? आपल्या भक्तांना जर वाटत असेल का वाटू नये? बोला, वाटतं का नाही? हे आता ज्या गावावरून आले बोंबळी, उदगीर देवणीच्या पुढं एवढ्या लांबून आहे, यांच्याच गावाचा एक शिवाजी आहे लांडगे. त्यानं मला 2 देशात नेला आता, स्पेन आणि इटलीला. जवळपास 10-11 लाखाचा खर्च. त्याची इच्छा. माझं बोलणं कळलं तुम्हाला? मग आता मी त्याच्यातली जर एखादी पोस्ट केली की महाराज विदेश दौरा करून आले की खाली कमेंट असतात, घे ना अजून पाकिट. एवढाले पाकिट घेऊन कुठं ही देशात नाही घालवणार तर कुठं जाशील? अरे बाबा मला फोन कर की तुम्हाला कोण नेलं होतं, कोणासोबत गेले होते, तुम्ही खर्च केला का दुसऱ्याने केला, याची तपासणीच नाही. आपल्या लोकांना पोस्ट पडावी आणि व्यक्त होण्याची संधी मिळावी, बस संपलं काम. लक्षात आलं माझं बोलणं? काय त्याच्यात त्याची इच्छा होती घेऊन गेला. तसं महाराज वैभवात राहावे ही शिष्यांची इच्छा असते. मग शिष्यांची इच्छा आहे ना आमच्या गुरुनी वैभवात राहावं, बाकीच्यांना काय? हां लक्षात ठेवा, मला आवडत नाही काही माणसाला आहे भजन कीर्तन हे महाराज लोक वगैरे काही गोष्टी आवडत नाही. पण त्यांच्या घरी एक पंजाबचे साधू आले, आणि ते साधू आल्यानंतर हा जो भाऊ होता न आवडणारा हा घराच्या बाहेर निघून गेला, आणि जो दुसरा भाऊ होता तो महाराजाची सेवा करत होता. पण या भावानं त्या महाराजाकडे खंत व्यक्त केली, म्हणे महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं, तुम्ही काही करून त्याला देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले मी 4 नाही 8 दिवस इथं राहतो, पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. महाराज 4 दिवस इथं राहिले, पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. महाराज म्हणले तो घरीच येत नाही तर त्याला भजन करायला कसं सांगू? एक युक्ती करा म्हणे. महाराज गेले अशी चर्चा करा. आणि महाराज गेले अशी चर्चा केली, आणि मग हा घरी आला, आणि महाराज तो घरी आला की त्याला दंडाला धर. तो म्हणे हो सोडा माझ्या दंडाला.
महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसलं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला? हा, मी राम म्हणणार नाही, राम म्हणणार नाही याच्यात तो राम म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आझमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगायला 3दा बोंबललास की बरोबर बरोबर आहे ना. तसं हे राम म्हणणार नाही याच्यात राम म्हणून गेलं. महाराज म्हणले माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव. आणि महाराजांना सांगितलं सोडा माझ्या दंडाला. महाराज निघून गेले. काही दिवसांनी त्याचा अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि वर कटघऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे तसं वरही कोर्ट आहे. वरचा जय यमराज, वकील चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपली खातेवही चित्रगुप्ताकडे. आपण खाली काय काय केलं, 90 घेत होता का, हो यस करा. तमाशाला जात होता का, नाही तोच ठेवत होता, डबल यस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का, नाही याच्यातली दाबत होता, डबल फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपल्या सगळ्याची खातेवही तिथे आहे. मग याने खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही, याच्या जीवनात सगळं पाप आहे. न कळत एकदा याच्या मुखातून रामनाम आलेला आहे. एका नामाचं पुण्य याच्याकडे, बाकी याच्या जीवनात पाप आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. एका नामाचं पुण्य याच्याकडे, बाकी याच्या जीवनात पाप आहे. ऐका, यमराजाने विचारलं तुझ्या एका नामाचं फळ तुला अगोदर देऊ का तुझ्या पापाचं फळ अगोदर देऊ. त्याला वाटलं आता एकदाच नाव निघालं आणि त्याचं काय पुण्य असणार आहे. ते म्हणे ते एकाचंच ते हे ना, काय म्हणे ते एकाचंच ते हे ना, ते पहिल्यांदा देऊन टाकावं. आता यमराजाला कळना एका नामाचं फळ मी याला देऊ काय. तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे क्षमा, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ सामा, आणि या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, असंही म्हणता येईल आपल्याला. लक्षात ठेवा बरं का. काय द्यावं, यमराजाला कळत नव्हतं याला काय द्यावं. म्हणले आता यमराजाला कळना, मग देवाचा राजा कोण आहे, इंद्र, आणि महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. इंद्राकडे घेऊन गेले. म्हणे याने एकदा रामनाम घेतले, याला फळ काय द्यावं. इंद्रानं सांगितलं मी नामधारी खुर्चीचा मालक आहे, फळ देण्याचा अधिकारी मी नाही. मग पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची ओटी उतरे, येऊ लागले ती माघारी मृत्यू लोका, क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. मी याला फळ नाही देऊ शकत. म्हणले आता काय करायचं, चला ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. म्हणले तुम्ही जग निर्माण करणारे आहात, यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं. ब्रह्मदेवानं सांगितलं मी जग निर्माण करणार आहे, फळ देण्याचा अधिकारी नाही, आणि या रामनामाचं फळ तर मी देऊच शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणले आता काय करायचं. आता चला म्हणे ज्यांचा वार आहे त्यांच्याकडे जाऊ, सोमवार. आणि कुणाकडे जाऊ, भगवान शंकराकडं. बरोबर आहे ना, गोंगराळ्याला. बरोबर आहे ना, भगवान शंकराकडे जाऊ. कारण भजन करी महादेव राम पूजी भगवान शंकराकडे जाऊ. म्हणजे जे रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करतात. गेले भगवान शंकराकडे. म्हणले तुम्ही रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करता, यानं एकदा रामनाम घेतले, याला फळ काय द्यावं सांगा. भगवान शंकरानं सांगितलं मी रामनामाचं चिंतन करतो माझ्या आनंदासाठी, फळाच्या अपेक्षेने नाही. कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचित, मी माझ्या आनंदासाठी भजन करतो. म्हणले आता काय करायचं. म्हणले आता एक काम करू, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. आता हे एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं. ते म्हणे ज्या अर्थी एवढ्या देवाला सांगता आलं नाही, त्या अर्थी याच्यात काहीतरी ताकद आहे. ते म्हणे हो सकाळपासून पाहतो इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई नुसतं फिरवायला लागले. म्हणे तुम्ही मला काय द्यायचं तर पटकन देऊन टाका आणि चला मोकळं करा. अरे म्हणले बाबा ह्या रामनामाचं फळ आम्ही देऊ शकत नाही,
हे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागल. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागल. हे एकदा रामनाम घेतलेलं काय म्हणे बघा, तो कोण आहे म्हणे, त्याला आपल्याकडे घेऊन या. तो कोण आहे त्याला आपल्याकडे घेऊन या. हे बाकीचे म्हणले अरे वेडा आहे का, तो जगाचा मालक आहे. हे एकदा रामनाम घेतलेलं म्हणे मग आसन जगाचा मालक येता आसन, मला काय करायचं. अरे म्हणले आपल्याला त्याच्याकडे जावं लागल. तो म्हणे मी चालू शकत नाही. सकाळपासून पाहतो नुसतं फिरवायला लागले म्हणे, तुम्ही इकडं चला तिकडं चला तिकडं चला, काय द्यायचं तर पटकन देऊन टाका आणि चला मोकळं करा. अरे म्हणले बाबा ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल आपल्याला. तो म्हणे मी आता चालू शकत नाही. बाकीचे म्हणले आता काय करावं बाबा. एक म्हणे हाणायचं का, म्हणे नाही मोठ्याचं नाव घेतलेलं आहे जमणार नाही. म्हणले आता करायचं काय. म्हणले तुला चालायचा कंटाळा आला का. म्हटलं हो. मग पालखीत बसतो का. पालखीत बसतो म्हणे. आणि मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण, भगवान शंकर, इंद्र, यमराज आणि ब्रह्मदेव. चौघानं पालखी खांद्यावर घेतली आणि पालखी निघाली कुठं, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे पालखी निघाली. समोरून पालखी चालत आलेली पाहिली. भगवान सिंहासनावर बसलेले होते आणि पालखी पाहिल्यावर भगवंत आश्चर्यचकित झाली. म्हणे खांदेकरी जर एवढे जबरदस्त आहेत, कळलं ना तुम्हाला, खांदेकरी जर एवढे जबरदस्त आहेत तर पालखीत बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. पालखीत बसणारा हनुमान प्रमाण यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी, बरोबर आहे. हनुमान प्रमाण पालखीत बसणारा किती मोठा असेल. भगवंत म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या देवाने ज्या आरती पालखी खांद्यावर घेतली त्या आरती पालखीत बसणारा सामान्य नसावा. आणि एवढा मोठा माणूस जर आपल्याकडे एवढी पालखी घेऊन येत असतील तर आपण सिंहासनावर बसणं बरोबर नाही. भगवंत उठले ना आडवे पालखीला निघाले. मग या चौघायनं पाहिलं. म्हणे यार याला तर आपण लहान समजत होतो आणि याला पाहिल्याबरोबर तर देव उठून आला. आणि देवाला वाटलं एवढ्या मोठ्याने पालखी खांद्यावर घेतली म्हणल्यावर हो किती मोठा असन. भगवंत आडवे पालखीला गेले, त्याच्या हाताला धरलं आणलं आणि आणून आपल्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले. आणि मग या चौघाला म्हणले कशासाठी येणं केलं. ते म्हणले आता विचारायला शिल्लक काय राहिलं. अहो म्हणले पण येणं कशासाठी केलं आणि ह्याला खांद्यावर घेऊन आले, हा कोण आहे. म्हणे याचंच मॅटर होतं, याचंच मॅटर होतं म्हणे, हेच निपटण्यासाठी तुमच्याकडे आलो म्हणे. म्हणे हे कोण आहे. अहो म्हणे हा एकदा रामनाम घेतलं म्हणे, याचं फळ काय द्यावं हे आम्हाला कळना, म्हणून तुमचं नाव आहे म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. पण अजून याला फळ देता तरी काय. आपल्या मराठवाडी भाषेत हे आमच्या पोकांडी बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं, अजून याला देता तरी काय. आमच्या खांद्यावर आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. म्हणून वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. म्हणले आता तुझं हे बघ पुण्याचं फळ मिळालं तुला. एका रामनामाचं फळ काय, आमच्या खांद्यावर बसून आला आणि देवाच्या सिंहासनावर जाऊन बसला. आता पापाचं फळ भोगण्यासाठी तयार हो. भगवंत म्हणले वेडे आहे का, जो एकदा माझ्या वैकुंठात आला आणि मला पाहिलं त्याला जर पुन्हा नरकात टाकसाल तर हे माळा कोण घालल पुन्हा आणि भजन कोण करल. याला आता कुठं न्यायला जमणार नाही. तो आता इथंच राहणार आणि माझ्याजवळच वास्तव्य करणार. वैकुंठाशी जावे म्हणून म्हणतात नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे नाम तुझे रे
मला त्या भगवंताचं नाम सामर्थ्याची ताकद यत् फलम नास्ति तपसा न योगे न समाधीना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात तृतीयाध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यानाम कलो तद हरि कीर्तनात कलियुगा माझे करावे कीर्तन नाम संकीर्तन साधन पै जळतील पापे 4-5 दिवसाचे जन्मांतरीचे तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामी केले जपता हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती कसं घ्यायचं टाळी वाजवून विठोबार करा 1 मिनिट सर्वांनी महाराज सोडून सर्वांनी एकदम सरळ महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा सगळ्यांनी का एकदम सरळ आणि छान भजन म्हणा लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग याच्यापेक्षा वेगळं कीर्तन नाही. आतापर्यंतचं कीर्तन एक साईडला आणि एवढं भजन एक साईड. काही म्हणतात भजन केल्यानं काय होतं, करा अनुभव घ्या, भजन करा अनुभव घ्या, पटलं बरं वाटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, त्याला काय पैसे लागेल. भजन केल्यानं काय होतं हे विचारण्यात वेळच घालू नका, करा आणि अनुभव घ्या. लक्षात आलं.
चांगलं भजन केलं, धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपलेला आहे. 9:05 झाले. अजून महाराज 5 मिनटं घेतो आणि थांबतो. आपला हा सुंदर सुर असणारा नामदेव महाराजांचा जन्मोत्सव, भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव. यावर्षी आळंदी संस्थानं माऊलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं 11 किलो सोन्याचा कलश माऊलीच्या मंदिरावर बसवायचा निर्णय घेतला. आणि यावर्षी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा आपण भाग्यवान आहात की आपल्या गादीचा जे महंत आहेत त्या नामदेव महाराजांचा उत्सव त्याच दिवशी, भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव त्याच दिवशी आणि माऊलीचाही जन्म उत्सव त्याच दिवशी. त्याच्यामुळे इथं काय फारसं वेगळं सांगण्याची गरज नाही. आपल्याला सुंदर जेवढा उत्सव साजरा करता येईल तेवढा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करायचा आहे. आणि जाता जाता सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी महाराजांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. खरं तर माझ्या डोक्यात अभंग होता, आज सोमवार होता म्हटलं आणि श्रावण होता, श्रावण सोमवार. सकाळी मी अभंगावर चिंतन केलं, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्त. पण इथं आल्यानंतर पुन्हा असं कळलं की महाराज साधूचा उत्सव आहे, म्हणून पुन्हा या ठिकाणी अभंग मला पुन्हा बदलावासा वाटला. नाही तर माझ्या डोक्यात होतं की मला आज जेवढं भगवान शंकराचं महत्त्व सांगता येईल तेवढं आपण आज याच ठिकाणी सांगावं. पण मी पुन्हा येईन, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. आता तुम्ही एकदा इसरले मला, असं इसरत जाऊ नका बरं. मी माझ्याकडून झालं ते लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी हा येण्याचा योग आलेला आहे. पुढच्या वर्षी आल्यानंतर निश्चित मी शिवभोळा चक्रवर्ती, मला त्या अभंगात सकाळी मी छान त्या घटांगऱ्याला चांगलं भारी सुंदर, लक्षात ठेवा हा येण्याचा योग महाराजांच्या. आणि इथं महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मला अभंग बदलावासा वाटला. ही नामदेव महाराजांची जी इच्छा असावी म्हणून आपल्या ठिकाणी या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आणि भरपूर मंडळी उपस्थित आहे आणि मला अतिशय आनंद वाटला, अतिशय या निर्णयाचा आनंद वाटला की कीर्तनाची वेळ 7 ते 9ची आहे. महाराज लोक या वेळेला प्रसन्न असतात. महाराज 7 ते 9ची वेळ असली की वेळेत भोजन होतं, लोक आळसलेले नसतात आणि त्यात पुन्हा घराचा प्रवास लवकर होतो, सगळ्याच गोष्टी, झोप व्यवस्थित होते. मी तर म्हणतो महाराष्ट्रानं हा आदर्श घ्यावा आणि महाराजांना साधूनं हे केलंच पाहिजे. काही गोष्टी समाजाला झुगारून पत्कारल्या पाहिजे. काही दिवस समाज म्हणेल की हे असं कसं काय, पण जेव्हा चांगलं होईल तेव्हा नक्की कळेल, नक्की कळेल. म्हणून हे करायचं असेल तर हे एखाद्या साधू महात्म्याला, तुमच्यासारख्या अधिकारी माणसालाच हा निर्णय घेता येतो, नाही तर सहसा हे निर्णय सोपे नसतात. महाराज बरं किती आनंद आहे सांगा, कीर्तन ऐकायचं, आता उपवास सोडायचा, जेवण करायचं, घरी जाऊन 11च्या आत आपलं झोपून जाय. व्यवस्थित आहे का नाही, हे फार सुंदर आहे. म्हणून महाराजांना मी विशाल महाराजांना गाडीत म्हणलं, मला खूप आवडलं, म्हटलं ही वेळ ठेवलेली. तुम्ही पुणे जिल्ह्याकडे जर गेलात तर हीच पद्धत आहे, आळंदीत गेला तर 6 ते 8, 7 ते 9 हीच कीर्तनाची पद्धत आहे. पंढरपूरला गेलात तर 7 ते 9 हीच कीर्तनाची पद्धत आहे. पण आपल्या इकडे खेडे भाग असल्यामुळं ती सवय नाही अजून. काय म्हणतात शेतातली कामं आहे, 7 वाजे लोक कोण शेतात राहतं, कोणीच नाही. अंधारात शेतात कोण राहणारे पिणारे सोडून, आणि ते कौरक शेतात राहिले तर आपल्याला फायदा काय द्यायचा, सुख नाही आणि दुःख नाही, बरोबर आहे ना. म्हणजे कीर्तनाला येणारे ते तर हे लवकरच येतात. म्हणून अतिशय सुंदर महाराजांनी हा आश्रम उभा केला आणि या कंधार परिसरामध्ये एक वजन, एक वेगळं वैभव या नामदेव महाराजाच्या गादीनं निर्माण केलं. त्याचे उपकार, ही सगळी क्रांती आमच्या एकनाथ बाबांची, नामदेव महाराजांची. आपल्या सगळ्यांच्या जीवनातला एक महिना कमी व्हावा. माझं बोलणं एक लक्षपूर्वक आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनातला एक महिना कमी व्हावा. 1 महिना कमी झाला तर तेवढं डाटा शिल्लक राहील, बाकी आपलं काय शिल्लक राहणार नाही. आपला 1 महिना गेल्या तर बिड्याची बंडलं उरतील, बाकी काय उरणार आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनातला 1 महिना कमी व्हावा आणि महाराजाची 100री पूर्ण व्हावी. मी मागत नाही,
नामदेवरायानंच मागितला, कल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो. तुमच्यामुळं आज बरेचशी महाराज लोक व्यवस्थित आहेत. महाराज आज मला आनंद वाटतो. तुमचा शिष्य परिवार फार एकनिष्ठ आहे. विशाल महाराज असेल, नारायण महाराज असेल, शंकर महाराज, आता जेवढे माझ्या संपर्कात आले, बाकी पण आहेतच हा. इकडं आदिनाथ असन, हे पोरं महाराज तुमचं एवढं कौतुक करतात की ते म्हणतात आमचं सगळं चाललं महाराजांच्या आशीर्वादाने. महाराजांच्या आशीर्वादानं आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि आमचं काय जे असेल सर्वस्व तर ते महाराज आहेत. एवढे एकनिष्ठ शिष्य कलियुगात मिळणं एवढंही सोपं नाही. नाही तर महाराजाच्या गाडीत राहून कुठाने सांगणारे लय आहेत. लक्षात आलं माझं बोलणं. पण ही सगळी मंडळी तुमच्यावर अंतकरणातून प्रेम करणारी आहे. त्याचं कारण तुमचंही असं आहे, मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. हे बघा, एवढं कोणाचं तोंड भरून कौतुक कराय मी काय लय मोकळा माणूस नाही हा. मला तारखाची बी कमतरता नाही. रोज 2 आहेत, रोज 2 आहेत. लक्षात आलं का? पण कधीतरी अंतकरणातलं कुणाच्या समोर मांडण्यासाठी ती जागा योग्य लागत असते. म्हणून ही महाराजांच्यामुळं ही मंडळी आज आहे. म्हणून आज आमच्या शंकर महाराजाचं जी टॉकीजचं शूटिंग सुरू आहे लोह्याला, तिथलं शूटिंग उरकून कोणी म्हणलं असतं मी जी टॉकीजवर गेलो नाही तर चाल म्हणू का? एखाद्याला वाटलं असताच. आता शूटिंग करून आलो महाराष्ट्राच्या बाहेर माझं सगळं चित्रीकरण जाणार आहे. लोक मला कथाकार म्हणून पाहणार आहे. आणि इथं मी टाळ घेऊन उभा राहू का? पण त्यांना माहिती आहे मी इथं टाळ घेऊन उभा होतो म्हणूनच मी आज जी टॉकीजवर गेलेलो. म्हणून मी आज जी टॉकीजवर. लक्षात ठेवा, हे त्यांच्या अंतकरणात आहे. म्हणून तीळ मात्रही त्यांना शंका आली नाही त्याची. हे जी टॉकीजचे आमचे सुशील दादा, मला फोन आला पहिल्यांदा, म्हटले महाराज असं असं. त्याचा मोठेपणा आहे, तो मला विचारतो बरं का. एखादं शूट वगैरे असलं की मला विचारतो, महाराज असं असं करायचं आहे आपल्याला. आणि आवर्जून आज उपस्थित आहे बरं का. जी टॉकीजचं सर्व शूटिंगचं नियोजन आमच्या सुशील दादाकडं आहे आणि आवर्जून आज उपस्थित आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांना. अतिशय आनंद. हे सगळी मंडळी घडली असेल हे उपकार या गादीचे आहेत आणि या सगळ्यांची श्रद्धा या गादीवर आहे. या सगळ्यांची श्रद्धा या गादीवर आहे. ही श्रद्धा अशीच वाढत राहू अशी नामदेवरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता सगळ्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा. सहकार्य इथं पैशाची काही कमतरता नाही. आपण कीर्तनाला जास्तीत जास्त मंडळीने उपस्थित राहणं हेच आपलं सहकार्य इथं लागणार आहे. एवढंच सहकार्य लागणार आहे. आणि पुन्हा आनंद आहे सगळ्यांना. महिला मंडळीचं 2-3 दिवस झालेच हप्ता जमा झाला आहे. बरोबर आहे ना? देवान दिलंय, देवान दिलंय, देवाला द्या. काहीला कळलं काहीला नाही अजून. देवान दिलंय कोण्या? नागपूरच्या देवा भाऊ. देवान दिलंय, देवाला द्या. सरळ हातानं मदत करा. चांगल्या कामाला सहकार्य करा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. चांगल्या कामात चुका काढत बसू नका. नाही तर महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक रणजित पाटलाचा नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात तुझ्या घरी. आणि पुन्हा येऊ नको इकडं चौकाशा करत बसू नका. सकारात्मकता ठेवा. एक वाक्य बोलतो तुम्हाला, चुका काढायच्यावर कशातही निघत राहतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या एक मीडियावाला एका बाईला म्हणून. कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जाण कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून. मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. असं असतं का? चुका काढायचे म्हणल्यावर कशात निघत नाही सांगा. एखाद्यानं बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं. आता काही इथं येऊन सल्ले देतात, महाराज असं नव्हतं पाहिजे, ते तसं नव्हतं पाहिजे. इथे सल्ला द्यायचा नाही कोणी. बायको ऐकत नाही आपलं, महाराजांना ऐकावं ही अपेक्षा ठेवावं का आपण? बरं, हा आपण ही अपेक्षा ठेवावं. आपण त्यांचं ऐकावं, त्यांना आपण सांगू नये. ते करतील त्या मागं आपण चालावं. मार्ग दावून गेले दयाने आपण त्यांना सांगणार आहे का? एखाद्यानं चांगलं घर बांधलं, वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला, आपल्याला बोलवलं. आपलं काम काय आहे? जेवण करायचं आणि काय म्हणायचं, छान बांधला हो बंगला.
आज तुमचं घर झालं, उद्या आमचं घर होईल. आज तुम्ही घर बांधलं तरी आम्हाला आनंद आहे. कौतुक करा, जेवण करा, निघून जा. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. POP जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केला नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली ठेवावं लागतं. तू तेवढी कडी बसून घे ना. ह्याच्या POPचा आपण पाहून. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं. आपलं काम काय? पेढा खायचा आणि काय म्हणायचं, छान घेतली हो गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तरी आम्हाला आनंद आहे. आज तुमच्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडे झाली. उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर तुमच्या गाडीत घेऊन दवाखान्यात घेऊन जा आम्हाला. चांगलं झालं, बरं झालं. कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुक करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतात आणि चर्चा करता. हप्त्यावर घेतली असं, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला काय प्रॉब्लेम आहे? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तेव्हा पोटात गोळा उठून काय फायदा आहे का? चांगल्या कामाचं कौतुक करा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, सकारात्मकता जीवनात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा महाराजांना उदंड आयुष्य मिळावं आणि हे वैभव महाराजामुळं या गावाला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, एकनाथ महाराजांनंच सांगितलं होतं की 7व्या गादीला मी पुन्हा येणार आहे. म्हणून महाराजांकडं एकनाथ महाराज याच दृष्टीनं आपण पाहणं गरजेचं आहे. कसं आहे, आपल्या लोकांना गेल्यानंतर किंमत कळते. महाराष्ट्राचं दुर्दैव असावं की मेल्यावरच किंमत कळते. आता ती पद्धत बंद करा. आहे तोपर्यंत जपा, आहे तोपर्यंत त्यांच्या आशीर्वादानं चालत राहा. अहो एवढी ही माणसं लहान नाहीत ना आता उभे राहिलेले, हे सगळे या आशीर्वादाचं फळ आहे. आज ते तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. आता लोक म्हणायचे अहो आमच्या नारायण लय लहान होता, पण आता महाराष्ट्रभर कीर्तन आहे. जी टॉकीजला कीर्तनं झाली. हे एवढे माणसं मोठे आपल्या नजरेसमोर जर होत असतील तर ही कृपा नामदेव महाराजाच्या गादीची आहे, या गादीची आहे. आपल्याला काय मिळणार नाही म्हणून या गादीवर श्रद्धा ठेवा आणि या श्रद्धेने पुढं चालत राहा. एवढंच या ठिकाणी बोलतो. 10-15 मिनटं जास्त नाही झाली, कारण तुम्ही लेट आले. बोललो ना, तुम्ही लेट आले. 7:15ला सुरू झालं, 9:15 या ठिकाणी वाजले. जास्त जरी झाले असेल तर काय तुमची माफी मागायचं काहीच कारण नाही. मी काय बाण थोडेच कोरले तुमचे, बरोबर आहे ना. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. मृदंगाचार्य विशाल महाराज, आदिनाथ महाराज, आदित्य बरं का, आमच्या रणजित पाटलाचा मुलगा आहे. एका बापानं साऊंड चालवावा आणि पोराला वादक बनवावं, ही संकल्पना काही छोटी नाही महाराज. एखादा बाप म्हणला असता काय नाही त्या 7 दिवस वाजवण्यात, अरे त्या सगळ्या भजण्याचे मी एकटा घेऊन जातो, हे बटणं फिरवत राह. पण त्यांनी आपलं हे संप्रदायाचं फळ असता. एवढा सुंदर वादक आज तयार झाला. महाराज हे तुमच्या सेवेचं फळ आहे. रणजित पाटील हे तुमच्या सेवेचं फळ आणि महाराजांचा आशीर्वाद आहे. आदित्य आहे, इकडं विष्णू महाराज आहेत, माऊली वेळोवेळी संपर्कात आहेत. इकडं शंकर महाराज जे आहेत, नारायण महाराज आहेत, आमचे रमेश महाराज आहेत, आमचे ते बंडेवाड महाराज, हां बंडेवाड महाराज आहेत. इकडं आमचे हरिभक्त पारायण गिरी महाराज आणि काय दिलीप महाराज अनेक ठिकाणी माझ्या कीर्तनाला असतात बरं का. दिलीप महाराज परिसरामध्ये दिलीप महाराजही आहेत आणि उपस्थित सगळी महाराज मंडळी आहे. तेलंगणातून एवढ्या लांबून आमचा रमेश बघा, त्याचं तिकडं तेलंगणात गाव आहे आणि इकडं परिसरात कुठेही कीर्तन. आता बऱ्याच दिवस झाले भेट नाही. मला इथं आल्यावर फोन केला, म्हणे महाराज जी आप कहाँ आहे. म्हणलं हम रस्ते से ये रहे हैं अजून, बरोबर आहे ना, रस्त्याने येतोय म्हणलं. मतलब आप कहाँ है. बोले हम यहाँ आपके कीर्तन के यहाँ पहुँच गए. मतलब इतने दूर. हाँ बोले बहुत दिन हो गए आपसे मिले नहीं, तो फिर इधर पता चला तो हम आ गए. म्हणून एवढ्या लांबवरून इथं आले. त्याच्यानंतर आमचे देवणी तालुका बोंबडी, तानाजी भाऊ, कारभारी दादा, माऊली भाऊ, ही सगळी मंडळी एवढ्या लांबवरून आज या ठिकाणी उपस्थित राहील. त्यांनाही धन्यवाद देतो. बऱ्याचशा गावची मंडळी आहे. इकडं आमचे केंद्रीय साहेब ड्युटी